हाय फ्रेंड्स. काल मी ब्लाऊजचा व्हिडिओ टाकला होता. काल म्हणजे परवाच्या दिवशी टाकला होता. तर 2 पार्टमध्ये टाकला आहे तो व्हिडिओ. पण त्या व्हिडिओमध्ये ना मी तेव्हा चेक केलं नव्हतं आणि नंतर जेव्हा अपलोड झाल्यावर चेक केलं ना, तेव्हा मला कळलं की फॅनचा आवाज खूप येतोय त्यामध्ये. तर सॉरी त्यासाठी आधी. आणि मी आता तुम्हाला पुढे माझं मंगळसूत्राचं कलेक्शन दाखवते. तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल ब्लाऊजचा, तर मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. काय म्हणजे तुम्ही जर का कमेंट केलं आणि लाईक केलं, रिप्लाय दिला ना माझ्या व्हिडिओला, तर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ शकते मी तुमच्यासाठी. व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं मग. म्हणून नक्की लाईक आणि कमेंट करत जावा, शेअर करत जावा. तर मी आता तुम्हाला मंगळसूत्र कलेक्शन दाखवते माझं. काही काही लॉंग आहेत, लॉंगच आहेत बऱ्यापैकी, शॉर्ट कमी आहेत. तर हे असं आहे, 36 इंची आहे आणि ह्याची डिझाईन ना अशी. ह्या अशा वाट्या आहेत मंगळसूत्राच्या आणि लेंथ पण भरपूर आहे, 36 इंची. राजवाडी टाईप आहे मंगळसूत्र. साडीवर खूप छान वाटतं वेअर केलं की. त्याच्यावर कानातले सुद्धा आहेत, सेम असेच आहेत. एक मिनिट. हे असे कानातले सेम वाट्यांसारखे आणि हे मंगळसूत्र वेअर केलं की इतकं छान वाटतं ना. बऱ्याच जणींनी बघितलं असेल. आपली अशी प्लेन साडी वगैरे असेल ना, तर त्याच्यावर खूप छान वाटतं. नॉर्मली काट आणि प्लेन अशा साडीवर खूप सुंदर दिसतं मंगळसूत्र. नंतर मी फोटो लावीनच पुढे त्याचे. हे मंगळसूत्र मी ऑनलाईन घेतले. मी स्वतः ऑनलाईन करते ना ज्वेलरीचं. ज्वेलरी, साडी, ड्रेस असं सगळंच ऑनलाईन करते मी. तर हे मी माझ्याकडूनच घेतलं होतं स्वतःसाठी. मला खूप आवडली होती डिझाईन, कारण की माझ्या भाच्याचं लग्न होतं. तुम्ही जसं की बघितले असतील मागे व्हिडिओ मी टाकले होते त्याचे पण व्हिडिओ. तर त्याच्यासाठी मी घेतलं होतं. हे एक दुसरं लॉंग मंगळसूत्र आहे. हे काठापदरांच्या साड्यांवर घालण्यासाठी घेतलेलं आहे. हे पण 36 इंचीच आहे. बऱ्याच साड्यांवर मी वेअर केलेलं आहे, तुम्ही बघितलं पण असेल व्हिडिओमध्ये. आणि ह्याच्याबरोबर हे कानातले मिळालेत. हे पण सेम वाट्यांसारखेच आहेत, जशा वाट्या आहेत ना तसेच कानातलेत. आणि हे पण ऑनलाईन मी माझ्याकडूनच घेतलेले, मला आवडलं म्हणून. त्याची फोटो टाकते मी पुढे तुम्हाला. हे पण छान वाटतं वेअर केलं की. ह्याला जवळ हे मी श्रावणात घेतलं होतं, जेव्हा आमचे डान्स होते ना श्रावणामध्ये, तुम्ही बघितले असेल मंगळागौरीचे, तेव्हा ते वेअर करण्यासाठी मी घेतलं होतं. आणि असे त्याच दिवशी ते मंगळसूत्र आलं म्हणून मला वेअर करता आलं. हे एक जुनं मंगळसूत्र आहे. हे मी असंच लोकल मार्केटमधून घेतलं होतं. असं पेंडल आहे. मला नाही असं पेंडल वगैरे जास्त आवडत, पण हे घेतलं होतं. ह्याला म्हणजे ही सर आहे ती वेगळ्या मंगळसूत्राची आणि हे पेंडल वेगळं आहे. ह्याची सर होती ती वेगळी होती. ह्याला वाट्या होत्या आधी, नंतर हे लावून घेतलं. मग त्याचं काढलं आणि ह्याला लावलं, असं केलं होतं. नंतर हे असं एक मंगळसूत्र, हे मंगळसूत्रच आहे बरं का. आणि हे ना माझ्या सासूबाईंनी मला आणलं होतं. त्या फिरायला गेल्या ना की मला असं वेगवेगळं मंगळसूत्र, कानातले, बांगड्या वगैरे घेऊन येतात. त्यांना माहिती मला खूप आवडतं घालायला, त्यामुळे. हे पण छान वाटतं साडीवर, पार्टीवेअर वगैरे साडी असेल ना त्याच्यावर खूप छान दिसतं. हे एक. आणि हे असं शॉर्टमध्ये, हे मी घाटकोपरला घेतलं होतं. हे मंगळसूत्र म्हणून पण वापरू शकता, किंवा मग गळ्यातलं असंच नेकलेस म्हणून पण तुम्ही वापरू शकता. खूप छान वाटतं घातलं की. नंतर
डायमंडचं मंगळसूत्र आहे. डायमंड म्हणजे फक्त पॅन्डल आहे ना, ते डायमंडचे. हे मला माझ्या मैत्रिणींनी बर्थडेला गिफ्ट केलं होतं. बरेच वर्ष झाली याला, पण छान टिकलं आहे ते. कारण की आपण ते रोज काही यूज करत नाही, कधीतरी यूज करतो, त्यामुळे. ह्याच्यावर कानातले पण होते, पण ते आता सापडत नाही आहेत मला. डायमंडचं अजून एक आहे. हे पण एक डायमंडचं. खूप छान वाटतं घातलं की. हे पार्टीवेअर साडीवर मी घातलं होतं. आणि ह्याच्यावर कानातले पण आहेत, सेम तसेच आहेत, दाखवते. एकच मिनिट. असं गळ्यातले आणि कानातले. त्यानंतर छोटं मंगळसूत्र आहे. जवळून दाखवते. हे बघा, हे माझं गोल्डचं रोजचं. हे कोणत्याही ड्रेसवर किंवा साडीवर पण छान वाटतं. अशी काळ्या मण्यांची हे आहे, थोडीशी वेल असल्यासारखी वेणी टाईप, आणि चेन, आणि मध्ये हे असं आहे. हे मी डेली वेअर करते. छान असं मंगळसूत्र आहे. तर तुम्हाला माझं मंगळसूत्र कलेक्शन कसं वाटलं ते मला नक्की सांगा कमेंट करून, आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मी पुढचे व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. आणि थोडी सर्दी पण झाली आहे. आता लवकरच पाडवा पण येतोय, तर पाडव्याचा पण व्हिडिओ घेऊन येईन मी तुमच्याबरोबर. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.